चला सामन्यानं लवकरात लवकर सुरुवात करा. चला बी बी आर ब्रदर्स. बीई ब्रदर्स विपक्ष पठाण ब्रदर्स. या मॅच मध्ये चांगलीच मजा येणार आहे. एकीकडे असेल सुफियान शेख आणि दुसरीकडे असेल संदेशी पाटील. दोन्ही नामवंत खेळाडू, दोन्ही नेरल एक्सप्रेस खेळाडू. आणि सलामीची फलंदाज संदेश पाटील आणि प्रज्योत वझरकर. पठाण ब्रदर्स कडून पहिला गोलंदाज वापरला जातोय तो सुफियान शेख. चांगला अनुभवी असणारा खेळाडू म्हणजे सुफियान शेख, ज्याने ज्या ममदापूरच्या ग्राउंड मध्ये 50 धावा आपल्या नावावरती केलेले तो सुफियान शेख. सुफियान शेख वर्सेस संदेश पाटील. पहिला चेंडू घेऊन राईट ऑन द विकेट. पहिला चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त धाव. 0 बॉल आणि 1 धाव. चांगला चेंडू आणि तोललेल्या टॅपचा रनआउटची संधी. पंच पंचांचा बोट आकाशाकडे. पहिला झटका, झटका क्रमांक पहिला. प्रज्योत माघारी येतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी. आणि इम्रान. चला लवकरात लवकर. एक चेंडू आणि 1 धावा. चांगला कमबॅक केला सुफियान शेख याने. हा नेरल एक्सप्रेस खेळाडू आहे. एक चेंडू आणि 1 धावा. चला लवकरात लवकर चालू कर, आपल्याला पुढचे पण सामने खेळवायचे आहेत. एक चेंडू आणि 1 धावा धाव फलकावरती. चांगला कमबॅक मी तर म्हणेल सुफियानचं. आणि चांगला चेंडू आणि तो खोदून काढलेला चेंडू. चेंडूवरती एकच धाव आणि धाव संख्येमध्ये वाढ. 2 चेंडू आणि 2 धावा धाव फलकावरती.
एकीकडे संदेश पाटील, दुसरीकडे सुफियान शेख. तिसरा चेंडू आणि जेल सुटली ड्रॉप. आता ही जेल किती माघारी परतणार आता ते पठाण ब्रदर्सला. पाहूया संधीचा सोना करता येईल का संदेश पाटीलला. कॅच ऑफ द मॅच. मारूफ जर का तुम्ही ही कॅच धरली असती तर संदेश पाटील पवेलियन मध्ये परतले असते. 3 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. आणि पुन्हा एकदा जेल ड्रॉप. म्हणजे आज संदेश पाटीलचा दिवस आहे आणि तो कोतलवाडीचा ग्राउंड गाजवणार. 4 चेंडू आणि 2 धावा. हार मानने वालों की कभी जीत नहीं होती और जीत मानने वालों की कभी हार नहीं होती. सुफियान बोलला मी पण हार मानण्यात नाहीये. 4 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. चांगली कामगिरी करतोय मी तर म्हणेल सुफियान आपल्या संघासाठी. पाच चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. सुफियान शेख आज कुठेतरी चमकताना दिसत आहेत. केसीसी संघातला एक एस्पेस खेळाडू म्हणजे सुफियान शेख ज्याची ओळख आहे. 5 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. 2 मोठ लाईन मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करते. आणि जर की जो तौकीर जर कॅच घेतली असती तर संदेश पाटील पवेलियन मध्ये परतले असते. 5 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. पाहूया षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आणि चांगला गॅप आणि तितकाच चांगला 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचते ती 3च्या घरात. मित्र म्हणजे सुफियानजी शेख यांनी चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले आणि एक मोठी विकेट माघारी पाठवले तो म्हणजे प्रज्योत वजकरला. दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे अरबाज उर्फ मामू. संदेश पाटील विपक्ष अरबाज उर्फ मामू. चांगला चेंडू आणि गॅप आहे. चेंडू झालाय फरार. 4 धाव्यांसाठी चौकार. 1 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती. आणि कुठेतरी चेतन कराळे यांच्या चेहऱ्यावरती आलेली ती हसू. एक चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती अरबाजच्या फटका मारला संदेश पाटीलने. बॉल पाठवला सीमारेखा पार. चौकार. एक चेंडू आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचली ती 8च्या घरात. चांगला चेंडू आणि चांगले क्षेत्ररक्षण अरबाज उर्फ बाबा. 2 चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती. चांगला कमबॅक आपण मी तर म्हणेल. 8 धावा धावफलकावरती. 2 चेंडू 8 धावा धावफलकावरती. चांगला कमबॅक. तिसरा चेंडू. चेंडू झालाय फरार. 4 धाव्यांसाठी तोडलेला चौकार.
3 चेंडू आणि 12 धावा धाव फलकावरती. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते ग्राउंड वरती. 3 चेंडू आणि 12 धावा धाव फलकावरती. अरबाज उर्फ मामू, चांगला चेंडू. चार चेंडू आणि 13 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू 13 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू आणि धाव फलकावरती धावा 14. 5 चेंडू मध्ये फक्त 12 धावा खर्च केले अरबाज उर्फ मामू याने. धाव संख्यात वाढले 14. शेवटचा चेंडू शिल्लक आणि एसटी उद्ध्वस्त केलेत, माघारी पाठवले आणि झटका क्रमांक दुसरा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये वाढ 14. आणि एक केसीसी ची एक तलवार म्हणजे ती म्हणजे सिकंदर पठाण. सिकंदरच्या बॅटरीतून आपल्याला मोठे फटके पाहायला भेटतील का? नक्कीच. व्हॉलंटियर्स जरा पाणी पोचवा आपण. उन्हाचा तडाखा आहे आणि त्यामध्ये खेळाडू खेळते तितकं त्यांचा कौतुक करायला पाहिजे. नेक्स्ट ओव्हर तिसरी ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे शहबाज. ज्या शहबाजने मागच्या मॅच मध्ये लांब लांब षटकार मारलेले तो शहबाज. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू पाहूया, निर्धाव चेंडू. 1 चेंडू आणि 14 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी शहबाजची. सिकंदर पठाण नॉन स्ट्राईक वरती आणि स्ट्राईक वरती संदेश पाटील याने NPL मध्येच 2022 मध्ये आपल्या नावावरती. आणि इथं विकेटचा पतन पाहूया होईल का? आणि इथं बघा काय चांगलं क्षेत्ररक्षण अरबाज मामूच. वा रे वा, काय चांगलं क्षेत्ररक्षण केलेत. नक्कीच 3 धावा वाचवलेत. आणि प्रत्येक 6 ला 200 रुपये ऋषिकेश पाटील यांच्याकडून. 2 चेंडू आणि 15 धावा धाव फलकावरती. तिसरा चेंडू आणि इथं गॅप मध्ये चेंडू आहे आणि तिथं क्षेत्ररक्षण पोचतील. 4 चेंडू आणि 16 धावा धाव फलकावरती. मी तर म्हणेल पठाण ब्रदर्सने एक चांगलं गोलंदाजीचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि धावा 15 झालेत. पंतांचा निर्णय अतिरिक्त धाव संख्येमध्ये वाढ ती पोहोचते 16. 4 चेंडू 16 धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पोहोचते ती 16च्या घरात. 4 चेंडू 16 धावा धाव फलकावरती. या चेंडू झालाय फरार 4 धाव्यांसाठी चौकार. 5 चेंडू आणि 20 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू आणि 20 धावा धाव फलकावरती. या षटकातली 2 चेंडू शिल्लक. एकवीस धाव संख्येमध्ये वाढ 21. चार चेंडू आणि 21 धावा धाव फलकावरती.
आणि पुन्हा एकदा कव्हर मधून मारलेला हा चौकार. मी पहिलेच म्हणालेलो तुम्ही कोणाला जीवनदान दिलंय तर संदेश पाटीलला. त्याचा आज दिवस आहे, तो दिवस गाजवणारच. 5 चेंडू आणि 25 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू 25 धावा धाव फलकावरती. जर का तुम्ही संदेश पाटील जेल टिपली असती तर पेव्हिलियन मध्ये तो येऊन बसला असता आणि 20 धावा झाल्या असते मला असं वाटतंय. आणि 5 चेंडू 25 धावा धाव फलकावरती. आणि फैजान सानके यांनी काय झेल टिपला, अप्रतिम झेल. संदेश पाटील इज द बॅट टू द गाऊट. तिसरा गडी गारत होतोय तो म्हणजे संदेश पाटीलच्या स्वरूपात. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोचली ती 25च्या घरात. चांगला कमबॅक केला शहबाजने आपल्या संघासाठी. ओमकार गुरवच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे संदेशजी गोडविंदे यांच्याकडून. पाहूया चौथी ओव्हर घेऊन आलेला आहे तो म्हणजे पठाण ब्रदर्स कडून. चौथी ओव्हर घेऊन येतो तो पठाण ब्रदर्स कडून इम्रान मेमन. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 25च्या घरात. उन्हाचा तडाखा आणि त्या उन्हाच्या तडाख्यामध्ये आपल्याला आपले खेळाडू खेळताना दिसत आहेत. एकीकडे आहे BR ब्रदर्स तर दुसरीकडे आहे पठाण ब्रदर्स. दोन्ही ताकदवर दिग्गज संघ आहे. आज आपल्या एकामेकाच्या अपोजिट दिसत आहेत. आणि चौथा षटक निर्णायक षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजेच इम्रान आणि त्यांच्या अपोजिट आहे सिकंदर पठाण. दोन्ही प्रॅक्टिस मध्ये असतात आणि एकमेकांचं त्यांना माहित आहे. सिकंदरला पण माहिती याला कसं खेळायचं. आणि पाहूया पहिला चेंडू. तीन षटकार जर मारले खेळाडूंनी सिकंदर पठाणनी तर शामीम भाई यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. तुम्हाला संधी आहे पण तुम्हाला संधीचं सोना करता आलं पाहिजे मित्रांनो. आणि इम्रान मेमन याने 3 विकेट घेतली तर सादिक अत्तर यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक. पहिला चेंडू आणि तू मे करत इथं 2 धावा पूर्ण. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पोहोचते ती 27. एक चेंडू. ती 27 धावा धाव फलकावरती. इम्रान मेमन साठी एक चांगलं संधी आलेली आहे. सादिक अत्तार यांच्याकडून इम्रान मेमनने 3 विकेट झलकावले तर तब्बल 5000 रुपयांचा रोख प्राइज. आणि ST रक्षक त्याने 2 झेल टिपले तर तब्बल त्यांना 2000 रुपयांचा पारितोषिक. कॅच धरा 2000 रुपये. विकेट झलकवा 5000 रुपये. रनआउट घ्या 1000 रुपये. दोन्ही तिन्ही बाजूने आग लावून जाऊन दे. ओमकार गुणाने लगातार 3 षटकार मारले तर तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक ऋषिकेश पाटील यांच्याकडून.
जर ओमकार गुरवने 3 षटकार मारले तर शमीमबाई यांच्याकडून स्पोर्ट्स शूज. तीन चेंडू आणि 32 धावा धाव फलकावरती. चांगला मित्रांनी कमबॅक केला पठाण ब्रदर्सने. तीन चेंडू आणि 32 धावा धाव फलकावरती. चौथा चेंडू आणि चांगला कमबॅक मित्र म्हणेल इम्रान मेमन यांचं. 4 चेंडू आणि 32 धावा धाव फलकावरती. पठाण ब्रदर्स एक ताकदीने उतरलेला आहे. 4 चेंडू आणि 32 धावा धाव फलकावरती. कृपया व्हॉलेंटियर्स आपण सीमारेखाच्या जवळ थांबायचंय. 4 चेंडू 32 धावा धाव फलकावरती. आणि हा ओमकार गुरवच्या बॅटरीतून आलेला हा हाय यूज हँडसम ब्युटिफुल षटकार. 5 चेंडू आणि 38 धावा धाव संख्यामध्ये वाढ. 38 धावा. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती आणि ती मोक्याच्या वेळी अजून एक जर षटकार मारलं तर स्पोर्ट्स शूज ओमकार गुरवला. 5 चेंडू आणि 38 धावा धाव फलकावरती. आणि एक तुतू मेमे करत 2 धावा पूर्ण केले. जाधव 11 आणि जाधव ब्रदर्स विपक्ष परी 11 आपण या टॉस साठी. जाधव ब्रदर्स विपक्ष परी 11 आपण टॉस साठी या. येणारे 24 चेंडू आणि 41 रनांची आवश्यकता ती म्हणजे पठाण ब्रदर्सला. येणारे 24 चेंडू आणि 41 रनांची गरज ती म्हणजे पठाण ब्रदर्सला. नेक्स्ट मॅच जाधव ब्रदर्स विपक्ष परी 11 आपण टॉस साठी स्टेज वरती या. जाधव ब्रदर्स विपक्ष परी 11 आपण त्वरित या.
संदेश पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज, पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ओरपी चेंडू होता, ब्लॉकआउट टाकल्याचा चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू होती 2 धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. तर मॅचला आपण पाहतो संदेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू डबल सिंगल रोटेट होतोय. 41 धावांचं लक्ष. ज्याप्रमाणे आपण पाहतोय ऑस्ट्रेलियासाठी मार्कवा, स्टीवा, त्याचप्रमाणे पाहिलं होतं आपण जुमाबेसाठी अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, भारतासाठी युसुफ पठाण, इरफान पठाणला आपण पाहिलं गेलं आणि त्याचप्रमाणे कुणाल पांड्या, हार्दिक पांड्याला पाहिलं गेलं. इथे सलामीची जोडी दोघे बंधू आपण पाहतो आहे, सुफियान आणि शहबाज, हे दोघे बंधूंची जोडी आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतो संदेश पाटीलचा पुढचा चेंडू फेस करतो आहे. सुफियान या ठिकाणी समोर चेंडू उडावला, चेंडूला लॉंग ऑन झोनमध्ये चेंडू सीमारेषा पार. या इनिंगचा आणि विजया दिशेने वाटचाल करणारा हा षटकार. या षटकाच्या सहाय्याने आपण पाहतो 41 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अफलातून आपण पाहिलं संदेश पाटील जेव्हा फलंदाजीला करत असताना असं वाटलं होतं आजचा दिवस जणू काय संदेश पाटीलसाठी बनले का सर्व काही त्याच्या बाजूने होत होतं. इथे कटकाळीचा प्रयत्न पहा, ज्या चुक्या आपण पाहतोय पठाण ब्रदर्सने केल्या होत्या त्या चुक्या सध्या तरी आपण पाहतोय या ठिकाणी रॉयल्स या संघाकडून होत असताना. थोडस 40+ दादा, ओ बाजेवाले दादा, अर्णव प्लीज, प्लेयर डिस्टर्ब होतात. चौकार षटकार केल्यानंतर वाजवलं तर ठीक आहे, तुम्ही कंपल्सरी वाजवू नका. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पहिले षटक 10 या आकड्यावरती, येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. अर्णव, चौकार षटकार केल्यानंतर वाजवले तर चालतील पण मधीत वाजू नका. प्लीज बघा कसं असतं मध्ये तुषार, आम्ही आमच्या नियमामध्ये आलो ना तर ते पंचांना पण मी तो अधिकार दिला होता का आपण टाइम लावा.
प्लीज संदेश आणि पंचांना विनंती करतो आपण मिस्टर हारी दोरे सर, दोरे सर, ओ दोरे सर, हानी आपण पाहतोय खराब चेंडू आणि त्याचा समाचार चेंडू जातो सीमारेखा पार. रस मिळतील 4, इथे आला चौकार. आता आता एकाकडे 2 भाऊ आणि दुसरीकडे एक भाऊ. हा, 2 भाऊ बॅटिंग करणार, एक भाऊ बॉलिंग करणार. ओके, 12 भाऊ आहेत का ते? ओके, किती 13? ओके. तर जाऊया आपण हानिफ गोलंदाजी मार्क वरती. इथे स्लोवार चेंडू, फसवा चेंडू होता, इनसाइड एज फसवलं भावाने भावाला. इथे विकेटचं पतन. हीच तर मजा आहे लीगची. लीग टुर्नामेंट असतं साखळी स्पर्धेमध्ये, हीच मजा असते. आणि गुगली हे चेंडू आपण पाहतो फेकला गेला आपलातून. आज हानिफ 8:30ला उठलाय, लवकरच या मैदानावरती आला होता. तर जरूर आपण पाहतोय आमचे दादा सुमितजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हानिफ. नवीन फलंदाज पाहतो, उर्पी चेंडू आहे, टॅप केला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही आहे. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4, इथे आला चौकार. आणि चौकारच्या सहाय्याने आमचे स्कोरर वैभव एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. 18 धावा, बॅटिंग बॉलिंग दोन्ही केली त्यांनी. आता स्कोरिंग करतात. 11 चेंडू आणि 35 धावांची इनिंग. वैभव, ती इनिंग आपण पाहतो व्यर्थ गेली. चौकाच्या बॅटमधून आणखीन एक फटका. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज या ठिकाणी बाद होतो आणि विकेटचा बदल. चौका माघारी येणार आणि ओनर, संघाचा ओनर आयुब फौजान ना, सिकंदर पठाणने घेतली. ओके, सिकंदर पठाणने झेल पकडली. सिंगल आपण पाहतो अनिपच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी पाहिलं गेलं. एका धाव्याने स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती 41 धावांचं लक्ष होतं. अजूनही 22 धावांची गरज आहे.
13 चेंडू आणि 22 धावा. बंटी सत्तावरती अफलातून 32 धावांची इनिंग आज सर्वांनी पाहिली. लाजवाब कामगिरी गोलंदाजी करत असताना 5 धावा. ओरपी चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का आपण पाहतोय. इथे हे चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे, रस फिरतील 4. इथे आला चौकार. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही आपण पाहतोय 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. जाधव ब्रदर्स संघ प्लेयर आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. जाधव ब्रदर्स चला 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. प्रज्योत च्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी कॅप्टनने सोपवलाय. गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतो यावरती लक्ष असेल, कारण संदेश पाटीलने आपण पाहतो 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आलेला गोलंदाज मागडा सापडला आणि इथे आपण पाहतोय 18 धावांची गरज आहे. प्लीज पंच काय चाललंय बघा जरा, का किती टाइमपास करता पंच. तुम्ही स्ट्रिक्टली राहा मैदानावरती पंच. तुमचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कारण कमिटीने सांगितलंय दोन्ही पंच मैदानावरती जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल. चांगला चेंडू. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता चेंडू आणि धावेमध्ये विचार केला तर धावसंख्या 7 पुढे, म्हणजे 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. दुसरा चेंडू आपण पाहतोय. इथे पंच दोन समांतर करतील. पर उन्हात आपण पाहतोय पंच दोऱ्यांना दोन समांतर केले. सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. एक्स्ट्रा धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 24 धावा 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. टॅप केल्या चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे.
एक धाव या ठिकाणी घेतली जाते, एका धावेने स्कोर काढ अग्रेसर होतो आहे. अजूनही 16 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 16 धावा. मॅचमध्ये आपण पाहिलं ट्विस्ट, प्रत्येक मॅच धावांचा पाठलाग सहजरित्या या ठिकाणी होताना आपण पाहिलाय. इथे जोरदार अपील, मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. दोन्ही बंधू माघारी आलेत. अफलातून कामगिरी आहे. अजूनही 9 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. अरबाज नवीन फलंदाज आपण पाहतो. सुफियान आणि शेहबाज माघारी परतलेत. प्रज्योतने केलेली चांगली कामगिरी आपण पाहतोय. 9 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. इथे पाहतो कॅप मध्ये चेंडू आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून स्टेट लेवल चेंडू आपण पाहिलं गेलं. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून मेन पंचांच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहतो सीमारेषा पलीकडे. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार झाला. लॉंग स्टॉप रिटर्न मध्ये आलेला हा चौकार. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. तो विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आणि आपण पाहतो अरबासाठी शेवटचा चेंडू खूप महत्त्वाचा असेल. या चेंडूवरती ज्या धावा येतील, या धावा वाचवल्या जातील, तर गणित असेल शेवटच्या षटकामध्ये. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. इथे कट केला चेंडूला. एसटीच्या पाठीमागे चेंडू स्टॉप केला जातो. एक सिंगल घेतली जाते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. यानंतर असेल बिग फाईट. तुषार गायकवाड वर्सेस बंटी सदावर्ते. खूप महत्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. जाधव ब्रदर्स चे प्लेयर आपण सर्वांनी बघा, जो मिडल कॅमेरा त्या ठिकाणी जमायचे. जाधव ब्रदर्सचे सर्व प्लेयर मिडल कॅमेऱ्याचे इथे जमायचे आहे. आणि त्यानंतर परी 11चे सर्व प्लेयर आपण स्टेजच्या कडे यायचे. परी 11 ओके, सर्व प्लेयर आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चला आम्ही पंच ऑफिशियल्स हारे सर, प्लीज पुन्हा एकदा एक विनंती केली जाते आयोजक कमिटीकडून, आपण टायमाचा भान या ठिकाणी ठेवायचं आहे. पण ॲक्च्युली आपण पाहिलं गेलं पहिली इनिंग आपण जर पाहिली गेली तर पहिली इनिंग 40 मिनिटांमध्ये समाप्त झाली. आणि या इनिंगला अजून समाप्त झाली नाही आहे, तरी 40 मिनिटं म्हणजे 80 मिनिटं आत्तापर्यंत झालेत. 1 तास 20 मिनिटं आपण पाहतो आहे
या मॅच कव्हर होताना आपण पाहतोय. तर कृपया करून जिथे 80-40 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त व्हायला पाहिजे तिथे आपण पाहिलं गेलं तर त्याचा डबल आपण पाहतोय वेल या ठिकाणी वाया चाललाय. चला प्लीज, खूप व्हायला बाबू. यानंतर खरंच आता आयोजक जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करायला लागेल तुम्हाला. इथे जोरदार अपील आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न. दोन धावा आपण पाहतोय. जरूर पॅडवरती चेंडू आदळला होता आणि इथे जोरदार अपील झाली होती. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली. वैभव आम्हाला सांगतील 33 धावा. 8 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू आणि 8 धावा. चार चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पंचांच्या उजव्या साईडने. इथे पंचांनी बोट उंच केलं. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच. पंच त्यांना एकत्र येऊन देऊ नका. आयोजकांनी सांगितलंय तुम्ही एका जागेवरती पंच मोबाईल सोडा आणि कृपया करून फिल्डिंगला हे करा. हरी, अरे हरेश प्लीज यार, तुम्ही सर काहीतरी बोलत जा त्यांना. तुम्ही सांगत जा ना त्यांना प्रत्येक वेळी आम्ही किती माईक मध्ये बोलायचं. ऐक ना त्याला काय पॅनल्टी डिक्लेअर कर तिकडून. तीन चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे फलंदाज धावबाद होतोय आणि येणारे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एका षटकामध्ये 11 धावांची गरज असताना आत्ता परत 3 धावा खर्च केल्या गोलंदाजाने आणि येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज.
चला प्लीज मॅचला पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात होते. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेची गरज. इथे पाहतो आपण एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे सुंदर कलेक्शन बापूचा. दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झाला. आता बघा 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. जर षटकार आला तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. ऍक्च्युली खरंच अरे पण प्रत्येक आवाज म्यूट कर. आवाज म्यूट. आणि इथे आपण पाहतोय डॉट चेंडू आला आणि विजयी झालाय या ठिकाणी सोहेल शेख आणि सलीम शेख यांचा संघ.